या ठिकाणी विविध संघांमधून प्रतिष्ठित लोक उपस्थित झालेले आहेत. त्याप्रमाणे आता प्रास्ताविक न करता मी सर्वांना बहुजन हिताच्या संघाच्या वतीनं आणि सप्रेम जय भीम करतो. या ठिकाणी आज बाळासाहेब साळवेंचा पुण्यानुमोदन दिन आहे. पुण्यानुमोदन दिन याचा अर्थ असा होतो की जीवन मरण जीवनामध्ये आपण आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे काही कुशल कर्म चांगलं कर्म केलं आणि ज्या चांगल्या कर्माचं आपल्याला अनुसरण करायचं आहे, आठवणी करायच्या आहे आणि आपणही ते ग्रहण करण्याचे ग्रहण करायचं आहे. अशा रीतीने हा पुण्यानुमोदनाचा खऱ्या अर्थानं त्याचा अर्थ असतो. बाळासाहेब साळवेंच्या बद्दल थोडंसं मी प्रास्ताविक करेन की 1982 साली या पिंगळनगर भागामध्ये आम्ही 81 साली ह्या वास्तव्यात आलो. 82 साली आमचे वडील या ठिकाणी गेले, वारले आणि त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम होता. आणि त्या पुण्यानुमोदन कार्यक्रमामध्ये झाल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये मला हे बाळासाहेब साळे भेटले. अहो तुम्ही जमीन आपण इथे बरं झालं तुम्ही आलात वगैरे वगैरे. आमचं तेव्हापासूनची काय आमची मैत्री किंवा मैत्री जी म्हणतो आणि जे काय आचार विचार बिहाराच्यासाठी ते आम्ही तेव्हापासून आज जवळजवळ 43 वर्ष आज आम्ही एकत्र काम करत आहोत. अगदी घरच्या लोकांपासून एक कुटुंब असल्यासारखं आम्ही हे 7-8 जी काय बिहाराचे जे संस्थापक होते पूर्वीचे ते एक कुटुंबासारखे त्यावेळेस राहत होतो. आणि त्यावेळेस पासून आज तागे साळवेंच्या बाबतीत आपण टप्प्याटप्प्याने एक माहिती घेत जाऊ. त्याप्रमाणे ज्या त्यांच्यामध्ये जे काही नेतृत्व गुण होता, नेतृत्व गुण असा होता की कुठलंही काम करायचं मग ते नेटाने करायचं. मग त्यासाठी खर्च येऊ किंवा काही हो त्याची पर्वा न करता आपला जो काही ध्येयवाद आहे तो पूर्ण करणं हा एक त्यांच्यामधला अतिशय उत्कृष्ट असा गुण होता. आणि ज्यावेळेस इथे काही नव्हतं त्यावेळेस आम्ही 7-8 लोकांनी एकत्र येऊन आपल्या या ठिकाणी विहार असावं आणि हे करावं म्हणून आम्ही हे केलं. त्यावेळेस थोडीशी पूर्व हिस्ट्री सांगतो मी, कारण काही लोकांना ती माहिती नसते म्हणून. आणि त्यामध्ये आम्ही पहिली इथे ग्रामपंचायत स्थापन झाली. त्यावेळेसचे सरपंच होते आमचे दत्तोबा टिंगरे आणि त्यांची बाळासाहेबांची पूर्वीपासून एकत्र राहिल्यामुळं चांगला घनिष्ठ संबंध होता. आणि आमचा म्हणजे दत्तोबा टिंगरे आम्ही 8वी ते 11वी एका वर्गात शिकत होतो. त्यामुळे इथे आल्यानंतर आम्ही त्यांना एवढं घट्ट झालं आणि नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे ग्रामपंचायत निवडणूक झाली, ते सरपंच झाले. सरपंच झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विहार पाहिजे, आपल्याला काहीतरी सगळ्यांना एक स्थान पाहिजे, पूजास्थान. म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली दत्तोबा टिंगरेंना. ते म्हटले या ठिकाणी 11 ओपन स्पेस आहेत विद्यानगर टिंगरेनगर मध्ये. त्या 11 ओपन स्पेस मध्ये तुम्ही दाखवा, तिथे मी तुम्हाला बांधून देतो. पण ते बांधून काय देतो, ते समाज मंदिर म्हणून बांधून देतो. तो समाज मंदिर आम्हाला थोडा आनंद झाला खरं. आणि त्यांनी एकत्र आमचे खोब्रागडी साहेब होते, नंतर बानमारे साहेब होते, नंतर मोरे बाबा होते, नंतर बनसोडे होते. असे आम्ही फक्त 7-8 जुने लोक होतो. आम्हाला आनंद झाला. आम्ही खोब्रागडे साहेबांच्या इथे एक मीटिंग घेतली. म्हणजे सुरुवात कशी झाली याचा फक्त सगळं थोडंसं सांगतो. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही हा प्रस्ताव मांडला की आपल्याला आपले सरपंच एका आपल्याला बांधून देतात. त्या ठिकाणी आपली जी लोक होती, जी काही 7-8 लोक पण कट्टर, त्यांनी काय म्हटलंय, आज आपण इथे जागा देतोय
आज आपण इथे बंगले बांधले, आज आपण लाखो रुपये खर्च केलेले आहे. मग त्यांचा समाज मंदिर म्हणून कशासाठी हवंय? आपण आपल्यामध्ये जर ताकद असेल तर आपण आपली स्वतःची जागा घेऊन बांधा. त्यावेळेस त्या ठिकाणी हा प्रस्ताव आला, आम्हाला थोडंसं वाईट वाटलं. आपल्याला ऐकता आपल्याला नेहमी घ्यायची सवय असते, पण आपली जी काही खंतर भूमिका आहे वाकई पण मोडणार नाही अशा रीतीने ती आम्ही तो विचार कॅन्सल झाला आणि त्या कॅन्सल झालेल्या विचारांना मग आम्ही जागेच्या शोधात लागलो की आपल्याला आपली स्वतःच्या ह्याची मग आम्ही जो काही संघ एक युनिटी केली त्या संघाचे सगळ्यात वयाने लहान असणारे हे आमचे बाळासाहेब साळवे होते. आमच्यापेक्षा 8-10 वर्षांनी नक्कीच लहान होते, परंतु ते लहान असताना देखील त्यांचा जो काही नेतृत्व गुण होतं, जे काही पुढाकार घेण्याची ती त्यांची ऍटिट्यूड, तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना आपल्या याचे अध्यक्ष केले आणि तेव्हापासून मग पुढे आम्ही आपल्या ध्येयाने पुढे चालत राहिलो याच्या ठिकाणी. तर असा हे पूर्ण इतिहास फक्त मी सांगितला. जाता जाता थोडं जसे आपल्याला प्रसंग येईल त्याप्रमाणे आपण सांगत जाऊ, कारण मला जास्त वेळ हे न करता. तर त्यावेळेसची जी आमची खरं फाउंडर मेंबर आहे खरात साहेब, मधुकर खरात साहेब, अतिशय तडफदार नेतृत्व होतं. आणि हे अध्यक्ष ते उपाध्यक्ष आम्ही सेक्रेटरी असं हे करून आम्ही हा संघ चालवला. सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला ऍडव्होकेट खोब्रागडे साहेब वगैरे होते. तर त्या खरात साहेब देखील आमच्यातून आज गेलेले आहेत. जो हे नऊ जे काही फाउंडर मेंबर आहेत किंवा संस्थापक म्हणून म्हणतो, आज त्याच्यामधून खऱ्या अर्थानं हे सगळ्यात लहान आहे. आम्हाला त्यांची खूप असं पुढे आयुष्यभर त्यांचं आम्हाला सहकार्य लाभावं अशी आमची खूप इच्छा होती, परंतु निसर्ग नियमापुढे आपण काही करू शकत नाही. तर अशा ह्याच्यामध्ये आज जे काय आमचे खरात साहेब होते, फायटरमॅन होते, सगळ्या गोष्टीत ते हे होते. तर त्यांच्या सुविध पत्नी या ठिकाणी आहे. तर मी प्रथम आपल्या घरापासून जो म्हणतो आपण तसं त्यांनी आपल्या येऊन मनोगत व्यक्त करावं, करत नाही. विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, माता रमाई, भीमाई, सावित्रीबाई यांच्या कार्याला आणि स्मृतीला प्रथम मी अभिवादन करते. तसेच कालकथित साळवे भाऊ यांनाही मी आज आपण येथे साळवे भाऊंच्या पुनर्नोंदणी कार्यक्रमासाठी सगळे जमलो आहोत. मी थोडीशी इमोशनल होते ह्या कार्यक्रमात. कुठल्याही कार्यक्रमाला मी गेले थोडीशी इमोशनल होते, माफ करा. साळवे भाऊंच्या पुनर्नोंदणीच्या कार्यक्रमाला आपण सगळे जमलो. ही उपस्थिती बघूनच त्यांची महती, त्यांचं कार्य हे सगळ्यांच्या लक्षात येते. साळवे भाऊ हे एक चांगला कार्यकर्ता होते, चांगला समाजकर्ता, धार्मिक कार्यकर्ता याच्यात त्यांची ख्याती होतीच, परंतु ते नाती जपणे याच्यातही खूप चांगले होते. ते आडनाव बंधू होते माझे. मला सख्खा भाऊ नाही, परंतु सख्खा भावाचं काय प्रेम असतं ह्याची त्यांनी मला पदोपदी जाणीव करून दिली. पदोपदी माझ्या प्रत्येक सुखात दुःखात सामील झाले. त्यांचा आणि आमचा जवळजवळ 40 ते 42 वर्षाचा संपर्क आहे, संबंध आहे. त्यांचं कुटुंब आणि आमचं कुटुंब हे सदैव एकत्र असायचं. जेव्हा आमची मुलं लहान होती, कुणाचा वाढदिवस असो, काही कार्यक्रम असो, ते आमच्या घरी, आम्ही त्यांच्या घरी सहकुटुंब सहपरिवार खाणं पिणं चालत होतं. आणि ते आज तागायत त्यांनी असेपर्यंत या नात्याला कधी विसरले नाहीत
आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे भावाचं नातं साकारलं. दुसरी गोष्ट मला आवर्जून इथं सांगावीशी वाटते की माझं एक घर चौधरी नगर मध्ये पण आहे आणि इथे विहाराच्या मागे पण जागा आहे. तिथं मला घर बांधायचं होतं स्वतंत्र. त्यावेळेस ती तारीख 15 फेब्रुवारी 2009 होती. विहारामध्ये वंदना झाली आणि मर्याप्पा चलवादी वंदनेला आलेले होते. भाऊंना मी म्हटलं फक्त मला इथं घर बांधायचे. भाऊंनी चलवादींना सांगितलं माझ्या बहिणी 5 लाख 6 लाख तुम्हाला देईल, पण माझ्या बहिणीचं घर झालं पाहिजे. आणि त्याच दिवशी मर्याप्पा चलवादींनी जेसीबी आणून खड्डे सुद्धा खोदले. मी इथं नसताना, मी घरी गेले असताना. असं त्यांचं भावाचं कर्तव्य त्यांनी खूप वेळा पार पाडलेलं आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज आपण पुण्यानुमोदरला आलेलो आहोत. तेव्हा संसार रूपी हा एक रथ असतो. त्या रथाची पती आणि पत्नी ही 2 चाकं असतात. त्यामध्ये बसणारी त्यांची जी मुलं असतात ते प्रवासी असतात. आज जरी एक चाक निघून गेलेलं असलं तरी सुद्धा त्यांची मुलं पप्पू आणि प्रवीण हे हा रथ पवित्र नेतील याची मला खात्री आहे. भाऊंचं निधन 6 जुलैला झालं. पप्पूचा फोन आला दवाखान्यातून आणि मुलाला की विशाल अण्णांना व्हेंटिलेटरवर ठेवायचं सांगताय. विशाल म्हणला थांब मी लगेच येतो. लगेच गेला. म्हटलं गेल्याबरोबर मला फोन कर कसे भाऊ. परंतु त्याचा फोन आला नाही म्हणून मी फोन केला तर म्हटला मम्मी काका गेली. त्यावेळेस अक्षरशः माझी काय हालत झाली होती ही मी सांगू शकत नाही. त्यानंतर ती रात्र आली. अक्षरशः घरातल्या सर्वांनी अन्नाचा तर कण घेतलाच नाही, पण अशी रात्र बसून मी काढली. सकाळी भाऊंचं जेव्हा भाऊ घरी आले तेव्हा गेले मी भाऊंचं दर्शन घेतलं आणि त्याच दिवशी मला कळलं की भावाचं प्रेम आता मी पारखी झालेली आहे. दुसरी गोष्ट सांगायची त्यांचं धार्मिक कामाबद्दल किंवा सामाजिक कामाबद्दल. ते खूप धार्मिक कार्यात आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांनी बांधिलकी सांभाळली होती. त्या विहाराबद्दल आताच महेंद्र जाधव साहेबांनी सांगितलं. हे विहाराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ही जागा घेण्यापासून फाउंडर मेंबर म्हणजे साळवे साहेब, खरात साहेब, जाधव साहेब, बानमारे साहेब, खोब्रागडे साहेब असे अनेक लोक होते. परंतु ज्या वेळेस ही जागा भाऊ नेहमी प्रत्येक कार्यक्रमात खरात साहेबांचा उल्लेख करायचेच. जेव्हा ही जागा घेतली त्यावेळेस सेलर म्हणून माणसाने म्हटलं होतं महारांकडे कुठं पैसा असतो का, महार कुणी जागा घेतय का. त्यावेळेस खरात साहेबांनी सरकारी रक्कम 50,000 रुपये त्या माणसाच्या हातात टेकवली आणि महार काही कमी नाहीये, हे पैसे घ्या आणि आम्हाला विहारांची जागा द्या. आणि हे आवर्जून माझे भाऊ प्रत्येक कार्यक्रमात या विहारात सांगत होते. आणि हे धडाडीचे कार्यकर्ते, हे मेंबर जेवढे मी आता नाव घेतली ते सगळे हे विहारांची जागा तर झाली, परंतु बांधकाम कसं करायचं त्या बांधकामासाठी आम्ही तिवरोड, महाड, चैत्यभूमी, नागपूर या ठिकाणी पैसे गोळा करायचे डबे घेऊन. त्यावेळेस हे सर्व कार्यकर्ते असायचेच, परंतु साळवे भाऊंचे आणि खरात साहेबांचे बायको आणि मुलं सुद्धा त्यांच्या सोबत असायचे. असे हे धडाडीचे कार्यकर्ते होते सगळेच. महेंद्र साहेब पण होते, दळवी साहेब पण होते त्यावेळेस. आणि हे विहार इतकं व्यवस्थितरित्या
बऱ्याच जणांची मिळाली. बनसोडे साहेब पण होते इंजिनियर, त्यांची सुद्धा मदत झाली. मर्यादा जलवादी साहेबांची पण मदत झाली. परंतु पुढाकार घेणं आणि ते काम पार पाडणं हे साळवे साहेबांनी केलं, खरात साहेबांनी केलं, जाधव साहेबांनी केलं, दळवी साहेबांनी केलं. आणि हे व्या दुसरं एक त्यांच्या हातून इतकं छान काम झालं की मला आता त्या रोडचा नंबर नाही सांगता येणार. रोड नंबर 7 धम्मदीक्षा शेवटचा टिंगरेनगर मधला शेवटचा बस स्टॉप, त्या ठिकाणी त्यांची एवढी जिद्द होती हमी कामाबद्दल, त्यांनी एका रात्रीत एक विहार उभं केलं होतं. आज बाळासाहेब साळवी माझे मित्र, चळवळीचे सहकारी आणि अत्यंत एक चांगलं व्यक्तिमत्व अचानक आपल्यातून निघून गेलेलं आहे. मित्र हो, जन्मानिय मृत्यूच्या फेऱ्यामध्ये जन्माचं वय हे अतिशय सीमित आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मृत्यूचं वय हे असीमित आहे, हे सर्वजण आपण जाणतो. तेव्हा आपल्याला जो काही कार्यकाळ मिळालेला आहे 40-45 वर्षाचा, या कार्यकाळामध्ये आपल्या महापुरुषांची प्रेरणा पुढे ठेवून आपल्याला जो प्रवास करायचा असतो त्या मार्गाने, आपल्या महापुरुषांनी निश्चित केलेल्या ध्येयोद्दिष्टाच्या मार्गाने आपल्याला कार्य करणं महत्वाचं असतं. तेव्हा या गाईडलाईन्सला पुढे ठेवून बाळासाहेब साळवींनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य अतिशय भव्य दिव्य आहे, अतिशय विशाल आहे आणि त्यांचा दृष्टिकोन इतका विशाल होता. कारण मी स्वतः या जवळपास 82 ते 87 हा जो काही कार्यकाळ आहे, या काळामध्ये मी इथे टिंगरेनगरमध्ये मोरे डॉक्टरच्या समोर राहिला होतो. मी तसा बामसेटचा कार्यकर्ता असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना मी बाळासाहेब साळवींना सातत्याने ती जी काही विचारधारा आहे त्या विचारधारेच्या रेफरन्स मध्ये अनेक गोष्टी मी सांगायचो. परंतु तोच धागा पकडून, तोच तीच जी काही विशाल दृष्टी आहे ती विशाल दृष्टी पुढे ठेवून बाळासाहेबांनी टिंगरेनगर सारख्या परिसरामध्ये जे विहार उभं केलेलं आहे ते विहार खरोखर एक प्रेरणा, त्याचं नावच खरं तर प्रबुद्ध प्रेरणा आहे. तर हे विहार अर्थात अतिशय आगळं विहार या रेफरन्स मध्ये आहे की हे स्वकष्टाने अगदी आपला स्वाभिमान जिवंत ठेवून स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या घामातून निर्माण केलेलं हे विहार आहे. बरेचसे विहार जे आहेत हे राजकारणी लोकांच्या आश्रयाने निर्माण होतात, परंतु बाळासाहेब साळवेंची जी काही विचारधारा आहे किंवा त्यांची जी सर्व प्रणाली आहे ती सुरुवातीपासून इतकी व्यापक आणि विशाल होती आणि त्यात आणि व्यापक आणि विशालतेला पुढे ठेवून त्यांनी हे जे काय प्रतिरूप इथं जे उभं केलेलं आहे आणि त्या विचारधारेला पुढे ठेवून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जे कार्य केलेलं आहे अतिशय मोठं आहे. खरं तर ते 1-2-4 महिन्यापूर्वी आम्ही साताऱ्याला गेलो होतो. साताऱ्याला तिथे एक मोठा कार्यक्रम जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं ती शिक्षण संस्था पाहण्यासाठी आणि त्या निमित्ताने तिथे आपल्या संस्थेचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही जवळपास 5-6 लोक गेलेलो होतो आणि त्यांनी मला एक असं अभिवचन दिलेलं होतं की इथून पुढे जे आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नावाची ही जी काय जी संस्था आहे ही या संस्थेसाठी मला जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करण्याचं मी माझ्या परीने असोसिएशनने प्रयत्न करेन, अशा प्रकारचं अभिवचन बाळासाहेबांनी मला दिलेलं होतं. आणि खरं तर अतिशय ही दुःखद बाब आहे
ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या कार्याची प्रेरणा जी आहे ती सतत जिवंत राहणार आहे. आणि आता त्यांच्या कार्याचं त्याला पुढे देऊन आम्ही जे काय कार्य करत आहे, तर हिरवाड्यामध्ये आपल्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल ही जी काय जागतिक स्तरावरची जी काय संस्था आहे, या संस्थेचं राज्यस्तरीय अधिवेशन आहे. आणि एक निवेदन पण मी तुम्हाला, एक विनंती पण मी करेन की तुम्ही जर त्या कार्यक्रमाला आला तर या संस्थेची जी काय व्यापक दृष्टी आहे, ही व्यापक दृष्टी आपल्याला समजून घेता येईल. आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी जे काही व्हिजन होतं, हे व्हिजन मोठ्या स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. कारण हे काय काल परवाच आमच्या संपर्कामध्ये मी आलेलो नव्हतो, तर जवळपास 82 पासून 87 पर्यंत आणि या विहाराच्या पायारचनेपासून ते जवळपास सर्वच मंडळी मी आहेत, सर्वांना मी ओळखतो. आणि तेव्हापासून अतिशय धडाडीने, चिकाटीने जे ध्येय जे आहे त्या ध्येयानुरूप त्यांनी जे काय कार्य केलेलं आहे आणि त्याचं हे जे काय प्रतिरूप जे आहे, आपण आगळं वेगळं प्रतिरूप जे आपण आज बघतो आहोत, हे आदर्श विहार त्यांनी अगदी दृश्य स्वरूपामध्ये आपल्यामध्ये उभा केलेला आहे. आणि पुढच्या पिढीसाठी अतिशय मोलाची प्रेरणा त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे. एवढंच नव्हे मित्र, तर त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा, खरं तर सरकारी ऑफिसमध्ये एक सेक्युलर विचार प्रणाली फॉलो करायची असते, परंतु तिथे सुद्धा त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये एक अशा स्वरूपाचे विहार जे आहे, या विहार त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि पाठीमागे 5-6 महिन्यापूर्वी त्यांच्या व्यक्तिगत संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांनी मला हा विषय सांगितलेला होता. तर त्यांची दृष्टी इतकी साफ आणि क्लिअर होती. तेव्हा जास्त अधिक आपला सर्वांचा वेळ न घेता मी माझं जे काही श्रद्धांजलीचं जे काय बोलणं आहे मी इथे थांबवतो. आणि मी माझ्या संस्थेच्या वतीने आणि कुटुंबाच्या वतीने बाळासाहेबांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. आणि एवढे 2 शब्द मी इथे संपवतो. आयोजकांचे धन्यवाद. जय हिंद. महेंद्र सरांनी आता सांगितलं की विषयाला धोरण आणि परिस्थितीला धरूनच बोललो. बरोबर आहे. कमी वेळात कमी शब्दात प्रबोधन बी झालं पाहिजे, त्या व्यक्तीला श्रद्धांजली बी वाहिली गेली पाहिजे. बंधूंनो, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर, मानवाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, म्हणजे त्याची तब्येत बिघडल्यानंतर, आणि तिथं डॉक्टर त्याला मृत्यू घोषित करतो. एमबीबीएस डॉक्टर त्याला मृत्यू घोषित करतो. याला म्हणतात विज्ञान. आपला धर्म विज्ञानावर आलेला, याला म्हणतात विज्ञान. त्या व्यक्तीला आपण घरी घेऊन येतो आणि काही तास त्याची आपण सेवा करतो, हार फुले देऊन त्याची सेवा करतो. ह्याच्यासाठी की काही नातेवाईक आपल्या यायचे असतात म्हणून काही तास त्याची आपण सेवा करतो. आणि मग एक विधी असतो, अंतविधी. काही त्याला प्रेत सुद्धा म्हणतात. प्रेत निघाल्यानंतर, अंतविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सावटण्याचा कार्यक्रम असतो. सावटण्याचा कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी आपण सावडायला गेल्यानंतर त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं शिल्लक काय असतं, शिल्लक काय राहतो. आपण आग्नी केलेली असते, त्याची राख होती, की राख हवेत विलीन होते. आणि काही राख आपली स्वतः नष्ट करतो. राहता काय शिल्लक, राहत्यात त्या अस्थी, राहत्यात त्या अस्थी
आणि ते अस्थी सुद्धा आपण गंगेत विलीन करतो. आता तुम्ही म्हणाल शिल्लक काय राहतं त्या व्यक्तीचं, शिल्लक काय राहतं त्याला तुम्हाला पुरावा देतो. प्रत्येकाने जर पाठीमाग ओळख पाहिलं तर त्याचा पुरावा आपल्याला सापडेल. पुरावा आपल्याला विचार, जिवंत पुरावा विचार. हा काय जनसमुदाय आहे, हे कशाचा प्रतीक आहे? त्यांनी केलेल्या कार्याचं. मी आताच म्हणलं मानवाचं शिल्लक काय राहतं, त्याचं कार्य शिल्लक राहतं, कुशल कर्म शिल्लक राहतं. बंधूंनो, आपण मानव म्हणून सजीव जीवन जगत असताना, आपण मानव म्हणून सजीव जीवन जगत असताना आपल्या 2 गुण पाहिजेत. आपल्या 2 गुण कंपल्सरी पाहिजेत, असलेच पाहिजे. ते प्रत्येक बौद्ध बांधवामध्ये असले पाहिजे. ते काय असले पाहिजे? ते हे नक्कीच होते म्हणून मी तुम्हाला सांगतो, विचारलं. आपण मानव म्हणून सजीव जीवन जगत असताना, संसार रूपी जीवन जगत असताना आपण संसारासाठी जगत असतो. त्याचबरोबर आपल्या 2 गुण असले पाहिजे. गुरुजी, ते 2 गुण कुठले? ते 2 गुण म्हणजे, एक म्हणजे की बुद्ध विहार निर्माण करण्याचा एक गुण असला पाहिजे तुमच्यात, सामर्थ्य असलं पाहिजे तुमच्यात, ध्येय असलं पाहिजे तुमच्यात. झालं, बौद्ध विहार बांधून झालं. दुसरा गुण काय असला पाहिजे? अनुयायांना जमा करण्याचा, जनसमुदाय जमा करण्याचा, बौद्ध बांधवांना जमा करण्याचा गुण तुमच्यात असला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण बौद्ध धर्म म्हणूया. सांगायचा उद्देश असा आहे, सांगायचं कारण असं आहे, ह्या विहारासाठी सुद्धा गेल्या बऱ्याच वर्षापासून एक इंजिनियर कोणतरी साहेब होते आणि खरात दादा होते आणि बाळासाहेब होते. ते विहाराला लागणारं स्टील आणि काय मटेरियल आम्हाला ते टाटांचं धरण आहे ना, डॅम कडून तरी कुठे हे अगदी जिवंत उदाहरण. आणि ज्याला म्हणतो ना आपण साक्षी पुरावा, ते काय हा दिवस झाले त्याला. मी आताच म्हणलं की विहार निर्माण करण्याची धमक असली पाहिजे. ह्या विहाराला लागणारं मटेरियल तिथं मिळणार होतं आणि त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं तिथं आपल्याला बाबा मिळू शकतं. म्हणून आम्ही साळवी साहेब तिकडे गेलो होतो आम्ही आणि तिकडनं ते मटेरियल मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे याला काय म्हणायचं, बौद्ध विहार निर्माण झाले पाहिजे, हे जिद्द, हे स्पिरिट. हे जर आपल्याला नसेल तर बौद्ध म्हणून घेण्याचा अधिकार काय, बौद्ध म्हणून चालण्याचा अधिकार काय आपल्याला? बंधूंनो, दुसरं एक उदाहरण आहे आमचं. विहाराबद्दल बोलतोय मी, बौद्ध धर्माबद्दल बोलतोय मी, बाळासाहेबाबद्दल बोलतोय मी. आमच्या फॅक्टरीमध्ये 40 फॅक्टरीमध्ये बौद्ध विहार पुढे नाही. अख्या भारतामध्ये आता आमच्याकडे बौद्ध विहार आहे. त्याच्यात सर्वात मोठा वाटा असेल तो बाळासाहेबांचा आहे. हे जर नाही सांगितलं गुरुजी तर ऐकलं तर मला खूप कौल आहे. कारण आम्ही तिथे 40-45 वर्ष सर्व्हिस केलेली आहे बाळासाहेबांनी, मी आम्ही तिथं. आणि हे जर सांगितलं नाही तर मनाला वेदना होते. एची फॅक्टरीमध्ये तेव्हा आमच्याकडे 3 शिफ्ट मध्ये आम्ही काम करायचो आणि तिथे तेव्हा आम्ही रात्री 2-3 वाजेपर्यंत आमचा विचार करायचा. ते कार्यकर्ते मंडळी, बाळासाहेब नाईट क्लास होतो, मी नाईट क्लास होतो. मग आपल्याला बौद्ध विहार निर्माण करायचं, कसं करायचं, काय करायचं याच्यावर चर्चा व्हायची. आणि आम्ही नंतर पण ठरवलं की प्रत्येक कार्यकर्ते ठरवलं की वेगवेगळ्या संघटनेत काम करायचं आणि मॅनेजमेंटवर दबाव आणायचा आणि आपल्याला बौद्ध विहार निर्माण करायचं. तर म्हणूनच अभिमानाची गोष्ट आहे. बाळासाहेबांना आदरांजली, श्रद्धांजली अभिमानाने व्हावी अशी एक गोष्ट आहे की एची फॅक्टरीमध्ये 40 फॅक्टरीमध्ये बौद्ध विहार नाही, असं बौद्ध विहार आमच्या एची फॅक्टरीमध्ये निर्माण झालेले आहे. पण वेळेचं वाट राखलं पाहिजे. तुम्ही का बसल्या म्हणून मी बोलत राहायचे बरोबर नाही, अन्याय तो मला समजतोय. म्हणून मी त्यांना भावपूर्ण आदरपूर्ण श्रद्धांजली वाहून इथं थांबतो. जगामध्ये जर दुःखाचा उपशम होत असेल तर त्या दुःखाच्या उपशमाचे ओझे मी माझ्या शिरावरती घेऊन
जगाला सुखी करण्याचा प्रयत्न करेन असा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शोकाकुल सर्व साळवे कुटुंबियांवरती प्रेम करणारे सर्व उपासक उपासिका, 6 तारखेला सकाळी अवचरे साहेब, जाधव साहेब यांचा मला मेसेज आला आणि व्हॉट्सअपवरती त्यांचं की बाळासाहेब आपल्यातून निघून गेले आणि त्या बातमीने मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि थोडा धक्काही वाटला की ती धक्कादायक बातमी होती. 25 फेब्रुवारी हा दिवस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी, मी विद्यापीठाचा कुलगुरू नाहीये, मी संचालक आणि विभाग प्रमुख आहे इकॉनॉमिक डिपार्टमेंटचा. आमचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर सुरेश गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली 25 फेब्रुवारीला ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही एक मॅरेथॉन स्पर्धा विद्यापीठामध्ये आयोजित केली होती आणि आपल्या त्या स्पर्धेसाठी पुणे शहर, उपनगर आणि सर्व भागातून ज्येष्ठ नागरिक सकाळी 5:30 ते 6 वाजता विद्यापीठाच्या त्या प्रांगणामध्ये दाखल झाले आणि त्या बसचं जे नेतृत्व करत होते आमचे इस्माईलबाई या ठिकाणी आहेत, बाळासाहेब होते, त्याच्यानंतर अवचरे साहेब आहेत. अनेक लोकांनी, कार्यकर्त्यांनी आपला पांढरा शुभ्र टी शर्ट घालून आपल्या विहाराचं जे प्रबुद्ध प्रेरणा विहाराचा जो असणारा लोगो, आमच्या कुलगुरूंनी विचारलं की हे ज्येष्ठ नागरिक एवढ्या सकाळ सकाळी कोणत्या भागातून आलेले आहेत. बरोबर ना, आपण ज्यावेळेस सकाळी चर्चा केली तर ह्या विद्यानगर मधून आलेला आहे. पुणे विद्यापीठामध्ये विद्यानगर मधून हे जे प्रबुद्ध प्रेरणा विहार आहे तिथले हे सजग आणि निष्ठावंत कार्यकर्ते, उपासक आहेत आणि त्यातल्या त्यात बाळासाहेब हर होणारी एक वेगळं असं जे व्यक्तिमत्व होतं, त्यांच्याविषयी किती बोलावं, किती सांगावं, त्यांच्या आठवणींना किती उजाळा द्यावा किंवा त्या आठवणींवरती किती प्रकाशझोत टाकावा हे कमीच आहे. तर वेळेची मर्यादा लक्षात घेता की आपल्याकडे म्हणजे फुले, शाहू, बाबासाहेब, ज्योतिबा, क्रांतिबा यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन या अगोदरच्या मान्यवर सर्व वक्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कार्याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे की आंबेडकरी चळवळीच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे आपल्या हयातीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी निष्ठावंत पद्धतीने काम केलेलं आहे. ही त्याची आज आपल्याला परिणिती त्याची आजची जी विहारामध्ये जी असणार त्यांची आपल्या उपासकांची जी गर्दी पाहून पाहायला मिळते. मी ज्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून येतो, एकेकाळी जे आमचं बौद्ध सहाय्यक संघ आणि अम्युनिशन फॅक्टरी, रेंजीर, दापोडी, गोपोडी, हा येरवडा हा जो एक विभाग जो होता, तर निष्ठावंत कार्यकर्त्यांची एक मोठं जाळं होतं, फळी होती आणि अशातले एक बाळासाहेब होते. एखादा सुंदर असा एखादा छानसा बगीचा असावा आणि त्या बगीच्यामध्ये अनेक विविध रंगाची फुलं, फळं, झाडं आहेत. तसं या विद्यानगरच्या सुंदर अशा बगीच्यामधलं एखादा मोठा वटवृक्ष जसा अचानकपणे कोसळून तो नष्ट व्हावा, तशा असल्याचं बाळासाहेबांच्या जाण्याने दुःख झालेलं आहे. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने, बौद्ध सहाय्यक संघाच्या वतीने आणि आढाव कुटुंबियांच्या वतीने बाळासाहेबांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. धन्यवाद. मला दुसरा एक कार्यक्रम लष्कर भागामध्ये आहे, तर मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करून मी रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. भाइयों और बहनों को मेरा सलाम. आज का दिन बहुत दुख भरा दिन है. साळवे साहब जो है ये बहुत ही मुझे हम मेरे छोटे भाई थे, मैं उससे भी ज़्यादा समझता. और जो साळवे साहब
मेरी और उनकी जब से दोस्ती हुई, जब से उन्होंने हर चीज के लिए कोई भी काम हो तो मेरे बिगड़ नहीं करते। जो भी काम करना है, घर बांधना है, ये करना है, वो करना है, या किधर जाना है, क्या नहीं करना है, ये सब वो दूसरे से जब करते थे। इतना उनका मेरा ये था। उनके लिए मैं ये सुनाना चाहता हूँ। ना जाने क्यों रेत की तरह फिसल जाते हैं हाथों से ये लोग। मुझे कहने का मतलब, जब आप समंदर के किनारे जाते हैं और रेत के ऊपर खड़े रहते हैं और जब उसका भर्ती आती है तो रेत पसर जाती है, आदमी को लेके चली जाती है। हमारे साढ़े साहब को रेत में लेके चले क्या ये साढ़े साहब जो थे हमारे फूल की जैसा एक फूल होता है। फूल को ये नहीं मालूम होता है कि मैं मंदिर में जाऊंगा, मंदिर में चढ़ाया जाऊंगा, या तो मुझे दरगाह पे जाऊंगा, या तो कब्रिस्तान में जाऊंगा, या तो शमशान में जाऊंगा। उससे कोई वास्ता नहीं। ऐसा हमारे साहब का ही है, क्योंकि उसकी खुशबू ऐसी होती है, वहाँ ना भेद है ना भाव है। वो जिंदगी भर कोई भी अगर जैसा अतर काढ़े जाता है और कभी भी लगाया जाता है, ऐसे उनकी कहानी, उनकी खुशबू ऐसी है कि मेरे हिसाब से कि जिंदगी भर वो कायम रहेंगे। और विशेष म्हणजे कहने का एक मतलब है मेरा कि हमारे जो साढ़े साहब का एक सपना था, वो हमेशा के लिए कहते थे, खान साहब मुझे वस्ती गृह बनाने का है गरीब बच्चों के लिए। तो मैं कहता, साहब तुम जो बोलेंगे मैं कर लेंगे। वो कई बार बोले उनको, हमने भी बहुत सलाह की वगैरह, वो तो किस्मत में ये था उनके सामने होना। और मेरा इरादा ये है कि मैं चाहता हूँ कि उनका सपना सब मिलकर पूरा करूँ। ये मेरे सबसे विनती है। वो हमेशा कहते थे, खान साहब ये लोग में 11 लाख रुपए अभी के अभी देता, अभी चालू करो काम। इनके सबके सामने बोलते थे, 11 लाख रुपए अभी देता हूँ, अभी के अभी में चालू करो। पर वो अब क्या है, वो उनके सामने होना जरूरी था। तो मेरा ये कहना है कि कोई भी हालत में वसति गृह होना जरूरी है। उसके लिए मैं आपसे विनती करता हूँ कि मैं 11,000 रुपए देने को तैयार हूँ, और उसके बावजूद जो भी मदद लगे लिस्टिंग वगैरह की, तो मैं कम भाव में देने को तैयार हूँ। बाकी एक बात और एक बोलना चाहता हूँ, देखो जिंदगी में आपने अपनी जो पूर्वज है, अपने जो माता पिता और दादा दादी है, उन्होंने अपनी जिंदगी कैसी गुजारे, उस जिंदगी को देखकर सोचो क्या कि अपनों को कुछ करके दिखाना है। जैसा बाबा साहब अम्बेडकर थे, वो चाहे तो बैरिस्टर थे, वो चाहे तो सब कुछ करते थे, वो चाहे तो बिल्डिंग में रह सकते थे, अच्छी से अच्छी गाड़ी में फिर सकते थे, वो कभी फिरे क्या नहीं। तो मैं ये आपसे चाहता हूँ कि वसति गृह बनाना है या नहीं, ये बोलो मेरे को, बोलो आवाज से बोलो मेरे को। हाँ, इंशाल्लाह मैं पूरी कोशिश करूँगा। और सबसे मैं गुजारिश करता हूँ, आपने ये सोचना चाहिए जिंदगी में इंसान नंगा आया और नंगा जाने, साथ में कुछ नहीं आने वाला है। ये सोच के चलो, क्या जिंदगी पानी का बुलबुला है, ये कब फट जाएगा इसका भरोसा नहीं। तो मेरा ये कहना है आपसे, क्या अपन जब गुजरने वाले हैं तो क्या कार ले जाने वाले हैं, क्या बिल्डिंग ले जाने वाले हैं, क्या मोटरसाइकिल ले जाने वाले हैं, तो कुछ ही नहीं लेके जाने। एक ही चीज ले जाएंगे, जो तुमने कार्य करे और तुमने जो अच्छे काम करे वही ले जाने। साहेबांनी काही नव्हतं
बाळ होतं उपस्थित होता आणि त्यावेळेस मला प्रवचनाला बोलावलंय आणि तेव्हापासून या बाकीशी म्हणा किंवा या कार्यकर्त्याशी या संस्थेच्या मी बसणार आहे परत. तू येणार आहे. आमचा परिचय साहित्यिक. निर्माण झाला. तेव्हापासून बांधिलकी या संस्थेशी आणि भारतीय गोकुळ समितीची आहे. प्रामुख्याने कोणतीही चळवळ असो ती निर्मिती करण्याकरता प्रथम जे पायाचे दगड बनावे लागतात. त्या पायाच्या दगडामध्ये प्रामुख्याने आपण नावांचा उल्लेख केला त्या 9 लोकांचा कार्यकर्त्यांचा. त्यामध्ये बाळासाहेब यांचा सुद्धा एक पायांचा दगड समर्पित झालेला. पुढे ती त्याग करावा लागतो. त्यागाच्या निर्मितीतून नवीन पिढीला हे वैभव घ्यायला मिळतं आणि म्हणून तरुण आणि पुढच्या पिढीने या विहारातल्या सर्व सन्माननीय आदर्श कार्यकर्त्यांनी सुद्धा हे या विहारांमध्ये ज्यांनी त्याग केला आहे त्या त्यागाचा प्रतीक म्हणून आपण प्रत्येकाला प्रत्येक वेळी तुमच्या नावांचा त्यांच्या कार्याचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते चिरकाल टिकणार आहे. आणि म्हणूनच तुमचं अभेद्य अशा पद्धतीचं 1982 पासून ते आजपर्यंत 2024 पर्यंत तुमचा संघ एकत्रित आहे. याच्याकरता मला अभिमान आहे तुमच्या संघाचा आणि या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांनी हे वैभव उभं केलं नवीन पिढीला पुढच्या पिढीला हे अत्यंत आवश्यक आहे. साडेसाहेबांच्या निमित्तानं बोलत असताना ते सर्व सक्रिय आणि सकारात्मक चर्चा करत होते. हे केलं पाहिजे, हे झालं पाहिजे ही भूमिका त्यांच्यामध्ये स्पष्ट होती आणि त्या निमित्तानं त्यांच्या शब्दांतून आम्हाला सुद्धा ऊर्जा मिळत होती. ही मी अधिक जवळून बघितलेलं आहे साहेबांच्या माध्यमातून. त्यांच्या उल्लेख केला वाढदिवसाच्या निमित्तानं मला बोलावलं त्यावेळेस ते स्टेज पण कार्यक्रम झाला त्यावेळेस सुद्धा मी उपस्थित होतो आणि आज जी संख्या या ठिकाणी उपस्थित झालेली आहे साहेबांच्या कम्माचं एक कुशल कम्माचं फल आहे. मी अधिक या ठिकाणी शब्द वापरणार नाही. फक्त तथागतांनी एक मूल्य दिलेलं आहे. तथागतांनी माता पितृ पंतान पुत्र दान संग हो काना फुलाचे कमांता येत मंगल उत्तम. हे जगात सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. आई वडिलांची सेवा करणे, पती पत्नीची सेवा करणे, मुलाबाळांची सेवा करणे, कुशल कर्म करीत राहो हा सिद्धांत सर्व धर्माच्या पलीकडचा आहे. एक विशिष्ट धर्माकरता ज्या समाजामध्ये ज्या कुटुंबामध्ये जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्यामध्ये कलह वादक निर्माण होत नाही आणि ते सुखी कुटुंब राहतं. या दृष्टिकोनातून साडेसाहेबांनी तुमच्या कुटुंबाकरता मुलाबाळांकरता समाजाकरता जे कुशल कर्म केलेलं आहे त्या कुशल कर्माचा परिपाक म्हणून या ठिकाणी सर्व समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा आपल्या वडिलांकरता मुलांनी सुनेने किंवा मुलींनी पत्नीने साहेबांच्या आधाराबंधे किंवा आयुष्यभर जी सेवा केलेली आहे ते कुशल कर्म आहे समाजामध्ये. आणि या दृष्टिकोनातून आजच्या या नवीन पिढीला आम्ही असं विनंती करतो की आई वडिलांची सेवा करणं, पती पत्नी सेवा करणे या मूल्याशिवाय कोणतं सर्वश्रेष्ठ मूल्य नाही. मला माझ्या आई वडिलांनी जन्म दिलाच नसता तर मला हे पृथ्वी चराचर बघायला मिळालंच नसतं. आणि म्हणून पृथ्वी किती तरी मोठी असली तरी माझ्या आई वडिलांपेक्षा कोणी मोठं नाही. ही स्पष्ट भूमिका प्रत्येक कुटुंबाने जतन करणं अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो, सेवा करत राहणार. अशा पद्धतीचा संदर्भ समाजामध्ये गेला तर मात्र समाजामध्ये सर्वकडे समाज कुशल अशा समाज निर्माण होईल. या दृष्टिकोनातून साडेसाहेबांनी आपल्या कुटुंबाकरता या विहाराकरता अत्यंत परिश्रम करून हे सर्व वैभव निर्माण केले पुणे शहरामध्ये. साधारणतः आमच्या दृष्टिकोनातून कामकाजच्या दृष्टिकोनातून पुणे शहरामध्ये 1 नंबरचे विहार मी भारतीय विश्व अध्यक्ष जाहीर करतो की कामाचं स्वरूप बघून आम्हाला अनुभव आहे. या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते आहेत. अशाच पद्धतीने धम्माची पताका घेऊन तुमच्या हातून कुशल कर्म घडवू की जे साडेसाहेबांच्या हातून झालेलं आहे. या पद्धतीने संस्थेच्या वतीनं भारतीय गोधमा पुणे विश्व अध्यक्ष म्हणून सन्मानपूर्वक श्रद्धांजली व्यक्त करतो. जय हिंद. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या शाखेचे तथागत सामाजिक क्रांतीच्या प्रमुख महात्मा गांधी बहुजनांचे आदर्श छत्रपती शाहू महाराज
आणि या विश्वातील एक अग्रगण्य विद्वान परमपूज्य विश्वरत्न सर्व डॉक्टर बाबासाहेब या महापुरुषांबद्दल तुमचा अभिवादन. त्यांच्या पुण्यानुमोदनासाठी आपण जमलेले आहोत. हे कालकथित बाळासाहेब साळवे यांना एक अभिनंदन अभिवादन. बऱ्याच वक्त्यांनी बौद्ध धर्मामध्ये जसं सांगितलं की कर्माच्या संदर्भामध्ये आत्ताच बोलले बहुतेक तर भगवान बुद्धांनी तोदेय पुत्त शुभ मानव याला म्हणजे आपण जे पुण्यानुमोदन करतो त्याच्याशी रिलेटेड आणि म्हणून भगवंतांनी कर्म कसं असावं कर्म काय आहे त्याची व्याख्या करताना सांगितले. सभ्ये सत्ता कर्म सत्ता कर्म सखा कर्म दायादा कर्म योनी कर्म बंधू कर्म परिसंधा कर्मं यं कर्मं करीत संती तस् दादाय भविष्यति. म्हणजे काय की ज्याप्रमाणे आपण कर्म करतो कर्म हा आपला बंधू आहे, कर्म हा सखा आहे, कर्म आपली माता आहे, कर्म आपला उत्तराधिकारी आहे. कर्मावर हा महत्वाचा कारण आपण पुण्यानुमोदन त्यांच्या कर्माला पुण्य कर्माला आपण अनुमोदन करतो ना आणि म्हणून हे कर्म खूप आवश्यक आहे. आणि म्हणून नेहमी आपण सातत्याने बौद्ध धर्माचा विचार करणारे बौद्ध धर्माचं अंगीकार करणाऱ्या व्यक्तींनी कर्माकडे खूप आवश्यक असं ध्यान देणं गरजेचं आहे. आणि बाबासाहेबांनी सुद्धा बोधिसत्व बाबासाहेबांनी सुद्धा ते म्हणाल हे कर्म कसं काय तर बाबासाहेबांनी बुद्धिबुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या 3ऱ्या खंडामध्ये 3ऱ्या विभागामध्ये कर्माचे प्रकार सांगितले. धम्म दिठ्ठ वेदनीय कर्म, उपपज्य वेदनीय कर्म, अपरापोरिय वेदनीय कर्म आणि अहोसी कर्म. म्हणजे जसं आपण कर्म कराल त्या पद्धतीनं मगाशी ज्या गाथेमध्ये सांगितलं की तुम्ही जसे कर्म कराल तसे तुम्हाला फळ मिळतं आणि त्याप्रमाणे तुमचा पुनर्भव सुद्धा होतो. आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये हा कर्म सिद्धांत आहे. तो कर्म सिद्धांत बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेला. चांगलं कर्म कराल तर इमिडिएटली धम्म दिठ्ठ वेदनीय कर्म लगेच त्याचं फळ मिळतं. उपपद्य वेदनीय कर्म काही काळानंतर त्याचं फळ मिळतं. अपरापरीय वेदनीय कर्म त्याला काही काळाचं बंधन नाही पण ते फळ तुम्हाला मिळणार. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळणार आणि वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळणार. आणि म्हणून की त्यांनी जे कुशल कर्म केलेलं आहे बाळासाहेब साळवेंनी जे कुशल कर्म केलेलं आहे ते कुशल कर्मामुळे त्यांना हे एवढा म्हणजे संपूर्ण जनसमुदाय त्यांच्या पाठीशी म्हणजे इथे उपस्थित झालेले आहे. त्यांनी काहीतरी कर्म केलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये हे कर्म त्यांनी केलेलं आहे. हे कर्म आपण करण्याचं याच्यामधून प्रेरणा या धम्माच्या माध्यमातून आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जर आपण चांगलं कर्म केलं तर आपला पुनर्भव सुद्धा चांगला होऊ शकतो. भगवंताच्या पहिल्याच गाथेमध्ये जेव्हा त्यांना एकच शेवटचं बोलून की भगवंताला जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली त्या ज्ञानप्राप्तीच्या पहिल्या वेळेस त्यांना उदान त्यांचं उत्स्फूर्त असं मनातून उदान म्हणजे काय की मी शोधत होतो प्रत्येक वेळेस ही जन्म मृत्यू काय आहे. प्रत्येक आपण व्यक्ती जन्माला येतो आणि मरण पावतो, जन्माला येतो मरण पावतो. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं पहिल्याच गाथेमध्ये वैशाखी पौर्णिमेच्या 3ऱ्या प्रहरामध्ये त्यांनी सांगितलं धम्मपदामध्ये 153-54वी गाथा आहे. काय सांगते अनेक जाती संसारं संधाविस आणि विसम गहकारं दवे संतो दुःख जानी पुनः गहकारक दिठोसी पुनः गेहम न कहासी सब बातें फासुका भद्दा दळपुटं विसंकतं विसंखार गतं चित्तं तन्नाय कयमन जगा. म्हणजे हा जो जन्म आपल्याला निर्माण होतो याचं कारण काय तृष्णा. तृष्णेमुळे दुःखही निर्माण होतं आणि पुन्हा पुन्हा जन्मही निर्माण होतं. तथागत सांगतात की मी अनेक वेळा जन्म घेतलो, अनेक वेळा मातेच्या गर्भामध्ये गेलो, अनेक वेळा मृत्यूला प्राप्त झालो पण या जन्म मृत्यूच्या फेऱ्याचं अंगित काय इंगित तर ते काय आहे तृष्णा. आणि म्हणून या तृष्णा नष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. 3 प्रकारच्या तृष्णा सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये धम्मामध्ये कामतन्ना भवतन्ना विभवतन्ना आणि त्याचे 108 प्रकार सांगितले. बरेच लोक 108ची माळा जपत असतात पण तृष्णा नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत नाही. आणि म्हणून ही तन्ना जी आहे त्याच धम्मपदामध्ये परत सांगितलेलं आहे तन्ना जायते शोको तन्ना जायते भयं तन्ना विप्पबुद्धस्य नत्ति शोको कुतो भयं.
तृष्णेला जर आपण नष्ट केलं तर त्या तृष्णेमुळं भयही निर्माण होणार नाही आणि तृष्णेमुळं निरनिराळ्या गोष्टी शोक पण निर्माण होणार. आणि म्हणून ही तृष्णा नष्ट करणं, अनेक प्रकारच्या तृष्णा, आपण जन्माला येतो अनेक प्रकारच्या तृष्णा असतात, अनेक प्रकारचे आपले कर्म करत असतो आपण प्रत्येक व्यक्ती हा कुशल आणि अकुशल कर्माचा तो परिणाम आहे. जर आपण कुशल कर्म केलो असतो तर आपण अर्हत झालो असतो, आपण बुद्ध झालो असतो. जर आपण कुशल कर्म करत नाही, काही प्रमाणामध्ये कुशल कर्म, काही प्रमाणामध्ये अकुशल कर्म, या दोन कर्माचा परिणाम म्हणून आपण आहोत. पण जास्तीत जास्त कुशल कर्म केलं पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं मी बाळासाहेब साळवेंच्या कुशल कर्माला मी त्रिवार अभिवादन करतो. अशा प्रकारचं कर्म आपण प्रत्येकाने करावं तर आपण बौद्ध धर्मी आहोत असं या निमित्तानं मला सांगावंच वाटतं. आपण बोलण्याची संधी दिली, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करू. त्रिवार अभिवादन पुनश्च धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना कोट्याकोटी प्रणाम करते. त्याचप्रमाणे आदरणीय भूमिकेचे आपणा सुद्धा प्रणाम करते. विचारमंचावर असलेले या विभागाचे अध्यक्ष अवतरे सर, त्याचप्रमाणे विभागाच्या अध्यक्षा, महिला अध्यक्षा आदरणीय लताताई दळवी, त्याचप्रमाणे जे सूत्रसंचालन करतात दांडे सर, आणि आपण सर्वजण श्रद्धावान उपासक उपासिका आज बाळासाहेब साळवे यांच्या पुण्यनवोदन दिनानिमित्त उपस्थित झाला आहात. आपल्या सर्वांना प्रथमतः मैत्रीपूर्ण जय भीम करते. खरं तर बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, भरभरून बाळासाहेबांचे जे गुण होते त्याला उजाळा देण्यात आलेला आहे आणि मी सुद्धा त्यातलीच एक ठरलेली आहे. गेल्या मे महिन्यामध्ये एक प्रसंग असा होता, बाळासाहेबांच्या सानिध्यात, म्हणजे त्याला आपण म्हणतो की कसा तो प्रसंग असला पाहिजे. आणि त्या दिवशी सुद्धा 7 नंबरच्या विहारात मी हा प्रसंग कथन केला होता. आज सगळ्यांच्या पुढे पुन्हा एकदा मांडण्याचा मला प्रसंग आलेला आहे. मे महिन्यात 13 मे ही तारीख होती आणि आम्हाला भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत एक श्रावणी शिबिर घ्यायचं होतं. बाळासाहेबांना मी एक फोन केला आणि म्हणजे एका फोनवर कसलाही, म्हणजे त्याला म्हणतात की अडचण उपस्थित न करता, काही भेदभाव न करता त्यांनी मला सांगितलं, ताई तुम्ही छान काम करताय, घ्या तुम्ही श्रावणी शिबिर. 13 तारखेला त्यांनी मला जस्ट परवानगी दिली आणि 14 मेला श्रावणी शिबिरला 7 नंबरच्या विहारामध्ये. आणि त्या श्रावणी शिबिराच्या विहाराला बाळासाहेब स्वतः तिथं उपस्थित होते, हे मला विशेष सांगावंसं वाटतं. त्यानंतरचा दुसरा प्रसंग, स्वतः सरांनी तिथं भोजनदानाचा सुद्धा कार्यक्रम श्रावणी संघाला त्या दिवशी भोजनदानाचा सुद्धा विहारातर्फे भोजनदान दिलं त्यांनी. त्यांच्यातले काही गुण जे आपण म्हणतो ना, सामाजिक कार्य करत असताना, धार्मिक कार्य करत असताना माणसात कुठले गुण असले पाहिजे, तर हा गुण बघा, काही त्यांनी विचार नाही केला की होईल का नक्की खरंच, पण ते अडकटीनं त्यांनी ती परवानगी दिली. आणि दुसरं लगेच मी तिथं महिलांचं उपासिका धम्म प्रशिक्षण राबवायचं अशी योजना लताताई दळवींना सांगितली. आणि बरोबर मी बाळासाहेबांना सुद्धा फोन केला. त्यांच्या पत्नी पुष्पाताई यांनी तो फोन उचलला आणि ताई म्हणाले की साहेबांना दवाखान्यात ऍडमिट येत आहे. म्हटलं काय नाही, सरांना जय भीम सांगा आणि म्हणावं रोकडे ताईंनी महिलांचं शिबिर लावायचं ठरवलेलं आहे. आणि त्यावेळेस सुद्धा कुठलीही अडचण त्यांनी न सांगता, ताई पुन्हा एकदा त्यांनी तेच सांगितलं की छान तुम्ही हा कार्यक्रम राबवताय ताई. तिथं सुद्धा त्या विहारातही मी महिलांचं शिबिर घेतलं आणि या विहारात सुद्धा महिलांचं शिबिर घेतलं. आता याचं प्रेरणा, तर आपण सगळेजण म्हणतो की प्रेरणा देणारं या जगात कोणीतरी असावं लागतं, गुरु असावं लागतं. तर मी खरंच असं आभार मानते साळवे सरांचं की ते आपले गुरु असं ठरलेले आहेत. विहारांचं फाउंडर मेंबर ज्यांना आपण म्हटलेलं आहे, तर 14 नंबरच्या विहारातलं असेल, प्रबुद्ध प्रेरणा विहार असेल किंवा धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सव असेल, त्यांच्या याचे फॅक्टरीतलं बुद्ध विहार असेल किंवा त्यांच्या गावाला पुरंदरला जे त्यांनी बुद्ध विहार आज उभं केलं आहे, या 4ही विहाराचे फाउंडर मेंबर आणि स्वतः तिथं त्यांनी धम्मदान म्हणजे दान पारमितासुद्धा त्यांनी आपल्या आयुष्यात असणारी पूर्ण केलेली आहे. मग आपण म्हणतो आपण अंत्ययात्रेला आणि पुण्यनमोदन दिनाला का जायचं असतं, त्याचं एकच कारण की आज त्यांचा नंबर आहे, उद्या माझाही नंबर तिथं लागणार आहे. हे प्रत्येक माणसाने हे ठरवलं पाहिजे की उद्या मीही तिथं जाणार आहे.
आणि मग जाताना काहीतरी माझ्या हातून कुशल कर्म घडलं पाहिजे. हा भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत आहे की जे काही तुम्ही कुशल कर्म कराल तर तुम्हाला सुगती प्राप्त होईल. अकुशल कर्म अर्थात जर तुमच्या मनातून जे काही अकुशल असं कर्म घडेल तर तुम्हाला दुर्गती प्राप्त होणार आहे. म्हणून प्रत्येक माणसानं म्हणजे जे बौद्ध अनुयायी असतील किंवा इतरसुद्धा धर्मातले लोक असतील त्यांनी आपल्या हातातून आपलं जीवन जगत असताना नेहमी कुशल कर्म करा असं वारंवार का सांगितलं जातं? कारण भगवान बुद्ध म्हणतात कुशल कर्माचं फळ नेहमी चांगलं असतं. म्हणून चांगलं कर्म पहा तुम्ही. आज हे सगळे चांगल्या कर्माची त्यांची जे बाळासाहेब साळवे सरांनी जे कुशल कर्म केली ही फळं आज आपण पाहतो. आज त्यांची 2 मुलं आहेत पहा. तुम्हाला मला इथं सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस आई जाते तर आईचं भरभरून लोक सगळ्यांना सांगत असतात, पण वडील जातात त्याविषयी लोक थोडंसं बोलायला हे करतात. पण आज हे मुलांचे वडील हरपलेले आहेत, एका पत्नीची पती हरपलेली आहेत, एका आईचा मुलगा हरपलेला आहे. आणि या दुःखातून एकच मी सांगू इच्छिते की त्यांनी लवकरात लवकर दुःखमुक्त व्हावं आणि आपल्या वडिलांचं काही काम असेल, अर्धवट जे काही कार्य असतील ती त्यांनी पूर्ण करावेत एवढंच मी बोलते. पुन्हा एकदा बाळासाहेब साळवे सरांच्या जे काही त्यांनी गुण केलेले आहेत, जे काही त्यांचे आदर आहेत, या सगळ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या रोकडे कुटुंबियांच्यातर्फे वाहते आणि माझ्या संस्थेच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. आणि इथंच माझे 2 शब्द पूर्ण करते. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. या ठिकाणी आपण ज्या विहारामध्ये एकत्रित जमलो आहोत त्याचा एक थोडासा पूर्व इतिहास सांगायचा म्हणजे हे जे विहार आहे तर ते फक्त अर्ध्यावरच बांधायचं असं सुरुवातीला आमच्यामध्ये ठरलं होतं. परंतु अर्धा विहार कारण आपल्याकडे तेवढा पैसा आणि हे काही उपलब्ध नव्हतं. मग आपलं राहिलेलं काम अर्धवट पडू नये म्हणून सगळ्यांनी विचार केला हे अर्धवट हे करायचं. परंतु एकमेव फक्त बाळासाहेब त्याला विरोध केला. करायचं असेल तर तिथपर्यंत करायचं आणि जे काय होईल ते आपण सगळं पुढे घेऊ. ठराविक लोक होते, सगळ्यांनी शेवटी तुम्ही लीडिंग घेताय, आम्ही नेहमीच त्यांना प्रोत्साहन देत राहिलो. आणि आज जो आपण हे पाहतो आहे तर ते एवढं मोठं विहार त्यांच्या त्या विरोधामुळं म्हणा किंवा त्यांच्या संकल्पनेतून हे उभं राहिलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये दान पारमिता बहुत म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी दान केलं आहे. प्रत्येक ठिकाणी माझं पहिलं घ्या, कुठलाही विषय काढला की आपल्याला असं करायचं आहे. आम्ही संपूर्ण कुठलाही डिसिजन घेताना कार्यकारिणीची मीटिंग घेतो बसतो त्यावेळेस पहिलं माझं हे घ्या म्हणून त्यांचं हे असतं. कॅश लगेच खिशातून काढून द्यायचे असे यांचं म्हणजे अनेक प्रकारे त्यांचं हे फार मोठं योगदान आहे की ते आपल्याला कधीच विसरता येणार नाही. आणि आता या ठिकाणी मी आपल्या सम्यक युवक संघटनेचे अध्यक्ष कांबळे साहेबांना विनंती करेन की आपण थोडक्यामध्येच श्रद्धांजली व्हावी. संपूर्ण विश्वालाच आपल्या धमामध्ये सामावून घेणारे महामानव शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे उजन्यांचा उद्धार करणारे सर्व महामानव, सर्व महामाता, त्याचप्रमाणे कालकथित ज्यांचं आज 9 दिवसापूर्वी निधन झालं ते कालकथित आदरणीय साळवेसाहेब आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आपण सर्वजण उपस्थित या परिसरातील सर्व बंधू आणि भगिनी, आज दादांना जाऊन 9 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि ह्या कालखंडामध्ये आम्ही गेल्या 9 तारखेला धम्मदीक्षा सुवर्णमहोत्सव या ठिकाणी आदरांजलीवर शोकसभा त्या ठिकाणी आयोजित केलेली होती. आणि त्याही ठिकाणी असंख्य म्हणजे आपल्या परिसरातील सर्व या चळवळीमधले माता भगिनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले. आणि याचाच अर्थ असा आहे की आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. याचा अर्थ असा आहे की दादांनी म्हणजे साळवे साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे 60-65 वर्षाचं आयुष्य लाभलं ते वयाच्या 15व्या वर्षी एजी फॅक्टरीमध्ये कामाला लागले. 15 वर्षे ते 60 वर्षे जवळपास 45 वर्षाचा कालावधी त्यांचा सर्व्हिस करण्यामध्ये गेला. आज आपण पाहतो आहे आत्ताचा तरुण 30-35 वर्ष आले, 40-40 वर्ष आले सर्व्हिसच्या शोधामध्ये असतो.
आणि सर्व्हिस अजूनही त्यांना मिळण्याच्या मार्गावर नाही अशी परिस्थिती आज आपल्या ह्या परिसरामध्ये आहे, आपल्या देशामध्ये आहे. परंतु साळवी साहेबांनी अगदी त्यांचं खेळायचं वय होतं, म्हणजे ज्यावेळेस ते सर्व्हिसला लागले त्यावेळेस फक्त ते 10 ते 15 वर्षे असावेत आणि अतिशय कष्टमय जीवन त्यांनी जगत असताना समाजाचा सुद्धा विचार त्यांनी सुरुवातीपासूनच केलेला आहे. दादांचा आणि माझा आणि आमच्या कुटुंबाचा संबंध गेल्या 37-38 वर्ष झाले तेव्हापासून आज तागायत आहे. आणि काही दिवस मी त्यांच्या साळवी चाळ ही अशी आपल्या या टिंगरेनगर परिसरामध्ये प्रसिद्ध होती. एक टिंगरे चाळ आणि दुसरी साळवी चाळ. आणि अशा ह्या चाळीमध्ये 7-8 महिने मी आहे त्या साळवी साहेबांच्या खोलीमध्ये होतो. त्यांच्या वल्लाला आम्ही दादा म्हणायचो आणि यांना सर्वजण अण्णा म्हणायचे. आणि यांचा जो स्वभाव होता अतिशय प्रेमळ. त्यांच्या जवळ एखादा व्यक्ती आला तर तो आज तागायत शेवटपर्यंत सुटलेला नाही. कुठल्या जाती धर्माचा असो, तिथं कुठल्या जाती धर्माचं बंधन न आणता प्रेमाच्या धाग्यानं हे जोडलेलं नातं आजही अनेक वक्त्यांनी माझ्या अगोदर बोललेलं आहे आणि सांगितलेलं आहे. आत्ताच आपण इतर समाजाच्या पण व्यक्तींनी आदरांजली या ठिकाणी वाहिल्या. त्यामध्ये इस्लाम समाजाचे त्यांचे अतिशय जवळचे मित्र, त्याचा अतिशय त्यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवस चर्चा खूप झाली आणि त्यांचे एकदम जवळचे असे मित्र होते. त्यांचा वाढदिवस साजरा करायचा होता आणि साळवी साहेबांनी सांगितलं की त्यांचा हा वाढदिवस माझ्या टेरेसवर साजरा करायचा. तेच याच्यापूर्वी ते बोलले. म्हणजे ह्याचं सांगायचं तात्पर्य होतं म्हणजे ते किती जीवाभावाचे एकमेकावरती प्रेम करायचं. म्हणजे जातीच्या पलीकडे जाऊन फक्त आपलं या चळवळीचंच काम नाही तर इतर सर्व जाती धर्मामध्ये जाऊन. कारण त्यांच्या फॅक्टरीतल्या काय वक्त्यांनी सांगितलं की तिथं आपले बुद्धविहारच नाही. त्यांच्या 40 फॅक्टरी आपल्या भारतामध्ये आहेत, परंतु या 40 फॅक्टरीमध्ये कुठेही बुद्धविहार नाही. आणि हे बुद्धविहार आपल्या खडकी या ठिकाणी AC फॅक्टरीमध्ये त्यांनी निर्माण केलं. ही खूप मोठी कामगिरी आहे. आणि हे जे म्हणतो आपण या धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम ते दादानी लहानपणापासूनच त्यांच्या अंगी हे जडलेलं होतं. त्याचं उदाहरण म्हणजे जीवन उदाहरण आहे. त्याचप्रमाणे अनेक वक्त्यांनी सांगितलं की ह्या विहाराची उभारणी करताना काय आम्हाला त्रास झाला. तर एका बिल्डरची जागा होती, त्यांनी पूर्ण हे प्लॉट ह्या परिसरामध्ये घेतलेला होता. आणि ही जागा त्यांनी काय आपल्याला दान दिलेलं नाही, तर तुमच्या आमच्या धम्मदानातून हे वर्गणी आपले जे पुढारी त्यावेळेचे होते एमडी घरात असतील, हे साळवी साहेब असतील, त्याचप्रमाणे हे दादा असतील, आपले जाधव साहेब असतील, त्याचप्रमाणे DT मोरे साहेब असतील, त्याचप्रमाणे खोब्रागडे साहेब असतील, ते आपल्यामध्ये नाहीत. त्याचप्रमाणे मला वाटते ते डॉक्टर बानमारे सर असतील. हे अगोदरचे जे हे मूळ जे खांब होते आपले जे जसं म्हणतो संविधानाचे आपण चार खांब आहेत, तसे विहाराला पण असे पिलर असतात आणि त्याच्यावरती पिलर थांबलेला असतो. म्हणून हे जे सुरुवातीचा पाया असतो फाउंडेशनचा पाया, तर हे सर्व ही महान असे हे मंडळी होती. त्यांच्या खरोखर त्यांच्या रक्तामध्ये धम्म होता. आणि अशा मंडळींनी एकत्र येऊन त्यांच्या मनामध्ये असं एक हे बुद्धाविषयी तयार झालं की आपण बुद्ध विहार बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे विहाराची निर्मिती केली पाहिजे. विहाराची निर्मिती यासाठी केली पाहिजे कारण त्या ठिकाणी जर विहार असेल तिथं बसण्याला जागा असेल. आता बाहेर पाऊस पडत होता तर सर्वजण आपण आतमध्ये होतो. याचं कारण असं की एक आसरा आपल्याला बसायला पाहिजे असतो. ऊन असो, पाऊस असो, वारा असो. त्यासाठी त्या विहारामध्ये एकत्र ज्यावेळेस समाज एकत्र येतो त्यावेळेस वेगवेगळ्या समस्या आपल्या परिसरातील जे वेगवेगळे लोक असतील त्यांच्या ज्या लोकांच्या समस्या त्या एरियातल्या समस्या असतील, त्या व्यक्तीच्या समस्या असतील, त्या इथून आपण मांडायच्या असतात. आणि त्याच्यावरती विचार विनिमय करून त्याच्यावरती एक निर्णय घ्यायचा असतो. आणि ठाम निर्णय घेणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे निर्भीड हे व्यक्तिमत्व म्हणजे आपले साळवी साहेब हे आज आपल्यात नाहीत. यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारालाच नव्हे परंतु सर्व या चळवळीमध्ये काम करणारे त्या लोकांना सुद्धा मित्र म्हणून त्यांचे साहेब म्हणून आणि त्यांच्या जवळचे एक सल्लागार म्हणून अनेक ते परिचित आहेत. आणि या सर्वांना दुःख झालेलं आहे. तेव्हा यांची जी पोकळी निर्माण झालेली आहे जे पोकळी कदापि न भरून येण्यासारखी आहे. तेव्हा जर आपल्याला खरोखर अर्थाने आपण या पुण्यनमूदनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण आहात. तर या ठिकाणी एवढंच मला सांगावंसं वाटतं आहे
की साळवी साहेबांची जी आकांक्षा होती, जी इच्छा होती समाजासाठी ते काय करायचं. अनेक आत्ता वक्त्यांमध्ये सांगितलं त्यांच्यामध्ये ते दान पारमिता होती. त्या अनेक आपल्या पारमिता आहेत, त्यापैकी दान पारमिता एक आपल्यामध्ये आहे, अतिशय महत्त्वाची आहे. कारण पैशाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. जर आपल्या स्वतःचा वाढदिवस साजरा करायचा असेल, जर घरामध्ये छोटंसं काही करायचं असेल तर त्या ठिकाणी पैशाचा म्हणजे आर्थिक आपण प्रबल झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. तेव्हा पैशाशिवाय आपण किती जरी मोठ्या मोठ्या गप्पा मारलो तर पैशाशिवाय काहीच होत नसतं. हे जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. तेव्हा आपण जर दान पारमिता जर पाळण्याचं जर आपण या आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त साळवी साहेबाचा आदर्श असा डोळ्यासमोर ठेवून जर आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये तर रुजवण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर आपल्या अनेक चळवळी आहेत, अनेक आपल्याला आपल्या ह्या धम्माचा प्रसार करायचा असेल आणि हा धम्म घराघरामध्ये पोचवायचा असेल तर आर्थिक आपल्या पैशाशिवाय काही होऊ शकत नाही. तेव्हा आपण सर्वांनी हे बाळासाहेब साळवी साहेबांनी जे दान पारमिता त्या ठिकाणी त्यांनी जे स्वतःच्यापासून सुरुवात केली त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवामध्ये आमची एक मिटिंग तयार झाली. एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये एक प्रस्ताव मांडण्यात आला की प्रत्येक सभासदाकडून आपण 100 रुपये घ्यायचे आणि 12 महिन्याचे 1200 रुपये असे घ्यायचे, असा जो प्रस्ताव होता. कारण आम्हाला असं त्या विहारामध्ये खर्च करण्यासाठी आताच आपले रोकडेताईच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचं आमचं नियोजनामध्ये तयार झालं आणि त्या पद्धतीने ती मिटिंग आयोजित केली आणि त्याच्यामध्ये ठरलं की जास्तीत जास्त सभासद वाढवायचे आणि प्रत्येक सभासदाकडून 100 रुपये असे म्हणून 12 महिन्याचे 1200 रुपये असे घ्यायचे, म्हणजे 2 टप्प्यामध्ये 3 टप्प्यामध्ये किंवा 4 टप्प्यामध्ये घ्यायचे. परंतु त्या ठिकाणी आमचा प्रस्ताव आला लगेचच. मी त्या सुरुवातीला स्टार्टिंग केली, माझे 1200 रुपये त्यांना दिले. लगेच साळवी साहेबांनी पण लगेच 1200 रुपये काढले आणि पूर्ण वर्षाची आमची सभासद वर्गणी त्या ठिकाणी दिली. हे सांगायचं तात्पर्य असं, लगेच खिशाला हात घालणारे म्हणजे साळवी दादा हे आपल्यात आज नाहीत. तेव्हा जर खऱ्या अर्थाने आपण त्याला आदरांजली वाहण्यासाठी आपण जर इथं आला असाल तर त्यांचं राहिलेलं काम पुढं नेण्यासाठी आपण सर्वजण मदत करावी. तर ते आपल्या ज्ञानातून असेल किंवा आर्थिकमधून असेल. जर कोणाला काहीच जमत नसेल तर आपल्या वेळेच्या माध्यमातून आपण या विहाराच्या ठिकाणी येऊन त्यांचं कार्य पुढे न्यावं. आणि त्यांच्या घरच्यांसुद्धा मी अशी विनंती करतो की सुरुवातीपासून ते सर्व त्यांच्या बहिणी असतील, माझ्या बहिणी आहेत त्या सगळ्या, सर्व त्यांचे नातू असतील ते संपूर्ण त्या विहारामध्ये असतात, ह्या विहारामध्ये असतात. इथून पुढं सुद्धा ते पप्पू असतील, त्यांचा तो बंधू असतील, सर्वांनी ह्या दादांच्या विचारावरती चालावं एवढी या ठिकाणी आशा व्यक्त करून मी माझ्या कांबळे कुटुंबियाच्या वतीने, त्याचप्रमाणे सम्यक युवक विकास संस्थेच्या वतीने, त्याचप्रमाणे धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सव रोड नंबर 7 या विहाराच्या वतीने, त्याचप्रमाणे ज्या संस्थेमध्ये मी काम करतो त्या विहारामध्ये काम करतो आहे त्या सर्व विहाराच्या वतीने या साळवी साहेबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. अखिल विश्वाला शांतीचा मार्ग देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानवांना मातांना त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय विचारमंचावरील वक्ते, त्याचप्रमाणे आदरणीय भंते यांना पंचांग प्रणाम. आणि कालकथित बाळासाहेब साळवे भाऊ यांना अभिवादन. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. वास्तविक पाहता सकाळपासून आपण सर्वजण तटस्थ झालेले बसलेले आहात. आज हा पुण्यानुमोदनचा कार्यक्रम भाऊंचा आपण घेतलेला आहे. तसं पाहिलं तर भाऊंचं कार्य आता सर्वांनीच हे केलेलं आहे, पण मी भाऊंना एकदम जवळून पाहिलेलं आहे. 83 साली मी महेंद्र जाधव, म्हणजे आम्ही त्यांना मधुभाऊ म्हणतो, मधुभाऊंच्या घरी मी भाडेकरू म्हणून आले आणि 83 सालापासून ही सर्व मंडळी मी जवळून त्यांना पाहिलेलं आहे. साळवे सर आता ज्यांनी आता जास्त वेळ घेत नाही सर्वांची नावं घ्यायला, पण जे ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये त्यांचे नावं लिहिलेले आहेत, खरा सर असतील आणि इतर सर्वच, म्हणजे दळवी सर पण त्याच्यामध्ये आहेत आणि मधुभाऊ, हे सगळ्यांची जी टीम होती हे विहारासाठी अत्यंत त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. मी 83 साली जेव्हा आले, मला खरं जर माझं जर आयुष्य जर घडलं असेल तर मी खूप अंधश्रद्धेमध्ये होते आणि जेव्हा मी इकडे राहायला आले आणि विहाराची ह्या उभारणी चालू झाली, यांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि ह्या आपल्या सर्वांच्या सहभागाने हे विहार मोठं उभारलेलं आहे. एक त्यांचं नेतृत्व जर पाहिलं तर त्यांच्या अंगी नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व अतिशय त्यांच्या अंगी हे तिन्ही गुण होते. आणि मनुष्याच्या अंगी जेव्हा हे तिन्ही गुण असतात ना, तेव्हा मनुष्य कुठल्याही गोष्टीला घाबरत नसतो. त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं निर्भीड होतं व्यक्तिमत्व.
प्रत्येक गोष्टीला हे सर्व मंडळी मोठे वयानं असायचे आणि 10-15 वर्षांना मोठे असायचे आणि हे सर्वात छोटे असायचे, लहान 20-22 वर्षाच्याच असताना ते धर्मकार्यामध्ये दिसत असत आणि सर्वांच्याच बरोबर काम करत असत. आणि त्यांना जर घडवलं असेल तर खरात भाऊंनी आणि दळवी सरांनी वगैरे, म्हणजे त्यांना खूप असं प्रोत्साहन द्यायचे सरांना. आणि की नाही तुम्ही धर्मकार्यात आलं पाहिजे. त्यांच्यामध्ये नेतृत्व होतं. म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये पहिली जयंती त्यांनी साजरी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली पहिली त्यांनी एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये. असं त्यांचं नेतृत्व होतं. आणि त्यांच्या अंगी जसं पाहिलं की दान, मान आणि ज्ञान अतिशय होतं की प्रत्येक वेळेला ते दानाच्या बाबतीमध्ये कधीही मागे नसायचे, सर्वात पुढं असायचे. आणि ह्या दान पारमितेमधूनच एवढं महान कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. ज्या वेळेला माझी लहान लहान मुलं होती त्यावेळेला मला विहारात यायला जमत नसत, परंतु वर्गणी मात्र आम्ही अगदी मुक्त हस्ते दान करत असो की नाही की एवढे बांधव आपल्या पुढं चाललेले आहेत, आपण वेळ देऊ शकत नाही, परंतु जे आपल्याच्यानं होत आहे ते आपण द्यावं. कारण जो मनुष्य ज्या कामासाठी वेळ देतो ते सर्वात मोठं दान असतं आणि वेळेचं त्यांनी खूप दान दिलेलं आहे. त्यांच्या नोकरी धंद्यातून लवकर नोकरीवरून यायचे, वेळेचं धम्मदान करायचे, जायच्या प्रत्येकाच्या घरी जायचे, सर्वांना एकत्रित करायचे. सुरुवातीपासून पहिले असे काय ते पोत्याची अशी गोणी करायचे, जागेवर घेतलं त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वंदना वगैरे सुरू असायच्या. त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा माझी मोठी मुलं झाली त्यावेळेला मी पण विहारामध्ये येऊ लागले आणि त्याच वेळेला जेव्हा विहारात येऊ लागले तेव्हा विहाराची बांधणी सुरूच होती. पाणी द्यायला आम्ही यायचो, वंदना घ्यायला यायचो आणि खूप म्हणजे त्यांनी प्रोत्साहन, अजून त्यांच्यातले गुण सांगावे तेवढे कमीच आहेत. खूप वेळ आहे, वेळेचं बंधन पण ठेवलं पाहिजे, पण जे नाही गुण माहिती आहेत ते सांगितले पाहिजे की प्रत्येक महिलेला ताई, लहान असो मोठी असो, त्यांच्या वयानं किती लहान तरी ती ताईच बोलणार. मोरेताई नावावर मोरेताई, साळवेताई, पोहळाताई, नाकलेताई, म्हणजे प्रत्येक ह्याला ताईशिवाय त्यांचं बोलणं नसायचं. त्यांच्या बोलण्यामध्ये जेवढी म्हणजे कणखर भूमिका होती त्यांची, आतून ते माळ होते पण वरून खूप कणखर, म्हणजे स्पष्ट बोलायचे, स्पष्टपणा त्यांच्यामध्ये खूप होता. स्पष्ट त्यांचं बोलणं इतकं असायचं ना की प्रत्येकाला जर त्यांना जी गोष्ट जर पटली नाही ते प्रत्येकाला क्रॉस जायचे, नाही मला ही गोष्ट पटत नाही. स्पष्ट, मागे कोणालाही बोलायचं नाही, जे बोलायचं ते तोंडावर बोलायचं आणि ते वादविवाद करायचा त्या गोष्टीचा आणि तिथंच तो विषय मिटवून टाकायचा. असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्या व्यक्तिमत्वातून जर सांगायचं झालं तर त्याच्यामधूनच आम्ही खरं वास्तविक घडलो गेलो. विहारात आल्यानंतर मला विहाराचं अध्यक्षपद त्यांनी दिलं, त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचं अध्यक्ष मला मिळालं आणि ह्याच्यामधून एवढी माझी जडणघडण ह्या प्रबुद्ध प्रेरणा विहारातून होत गेली. आणि काही वेळेला मी ज्यावेळेला तिकडे कार्यक्रमाला गेले, इथं जर दिसले नाही त्यांना तर लगेच मला टोकायचे, मोरेताई पहिला आपला स्थानिक कार्यक्रम घ्यायचा, तुम्ही तिकडं पहिलं जायचं नाही, पहिला आपला कार्यक्रम घ्यायचा नंतर तुम्ही पुढे जायचं. म्हणजे स्पष्ट बोलायचे ते, जे गोष्ट नाही ना पटली तर ते स्पष्ट बोलायचे. आणि त्याचा रागही आम्हाला नसायचं की नाही हा बरोबर आहे, आपण जिथे राहतो तिथला पहिला कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं आत्तापर्यंत कार्यक्रम सर्व भावांनी आपल्या बंधूंनी घेतलेले आहेत आणि महिलांनी खूप साथ दिलेली आहे. माझ्यानंतर ओळताई अध्यक्ष झाल्या, त्याच्यानंतर आता दळवीताई अध्यक्ष, प्रत्येकजण आपापल्या परीनं छान विहारामध्ये कामं करीत आहेत. आणि महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यामागे जर असेल वाटचाल तर ह्या बांधवांची आहे. मधुभाऊ असतील, दळवी सर असतील, एन डी कांबळे सर होते आणि जी होऊन गेलेली लोक आहेत, बांधव जे आपले गेलेले आहेत, त्यांचाही आम्हाला खूप पाठिंबा होता. आणि आत्ताही जे आहेत त्यांचासुद्धा आपल्या सर्व महिलांना पाठिंबा आहे, चांगलं प्रोत्साहन देतात आणि त्याच्यापासूनच प्रत्येकाचं व्यक्तिमत्व घडत चाललेलं आहे. असं पाहता जर त्यांचं कुटुंब जर पाहिलं, त्यांचे आई वडील तेव्हापासून मी त्यांचा संपर्क, आणि खरं श्रेय जर त्यांच्या पत्नीला सुद्धा आपण दिलं पाहिजे, कारण आज पत्नी त्यांचं पूर्ण घर कुटुंब सांभाळत होते म्हणून ते पूर्ण वेळ बाहेर धर्मासाठी किंवा सामाजिक कार्यासाठी देत होते. त्यांच्या हातून खूप सामाजिक कार्य घडलेलं आहे, धम्मकार्य घडलेलं आहे. जास्त वेळ न घेता मी सर्व कुटुंब त्यांचं पाहत आहे. सर्व कुटुंबाला त्यांनी बांधून ठेवलेलं आहे आणि कर्तृत्वानं त्यांच्या सर्व मुलींसाठी सर्व त्यांनी काही कमवून चांगल्यापैकी ठेवलेलं आहे. मुलांनी त्यांचं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, मुलंसुद्धा चांगले आहेत. त्यांनी त्यांचं पुढं जे नेतृत्व आहे आपल्या आईवडिलांचं ते आपण पुढं नेलं पाहिजे. आपल्या आईचा सांभाळ चांगला केला पाहिजे. आणि सर्वांनी कुटुंबांनी, बहिणी असतील, भाऊ असतील, आई वडील भाऊ सगळे त्यांनी एकत्र राहावं हीच भगवंताचरणी मी प्रार्थना करते. आणि भारतीय बौद्ध महासभा, प्रबुद्ध प्रेरणा विहार, सम्यक संघ अंबानगरी आणि माझे मोरे कुटुंबीय यांच्यातर्फे भाऊंना, माझ्या छोट्या भाऊंना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि इथंच संपवते. सर्वांना जय.
सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. साळवे साहेबांच्या संदर्भामध्ये इतकं सांगण्यासारखं इतकं आहे की 90 सालापासून त्यांचा आणि माझा सातत्याने संपर्क आलेला आहे. आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने 78ला जागा घेतलेली आहे, परंतु संपर्क मात्र आमचा हा 90 पासून आला, कारण का मी बाहेरगावी सर्व्हिसला होतो. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे साळवे साहेबांचा गुण की ठराविक वेळेला आपण कालावधीमध्ये किंवा काय आपण शांत राहणे. जसं आपण सर्वांनी सांगितले की बाबा ते असे ॲग्रेसिव्ह असायचे, नो डाऊट ते होतेच, पण शांत राहणे हा गुण त्यांचा बहुतेकांनी म्हणजे एक प्रसंग म्हणून सांगणार आहे, जास्त काय बोलणार नाही. अनेक प्रसंग आहेत असे. या ठिकाणी फिरत असताना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी होत्या अस्तित्वात, संघामध्ये, परिस्थितीमध्ये, परंतु त्याच्यामुळे सगळं शांत होतं. मी साळवे साहेबांकडे गेलो, पहिल्यांदा 2-3 वर्षे फिरलो आणि साळवे साहेबांना म्हटलं की तुम्ही फक्त 3च वर्षे थांबा. तर ते 3च वर्षे नाही थांबले तर 9 वर्ष थांबले. म्हणजे ज्या साली मी बोललो त्याच्यानंतर ते 9 वर्ष थांबले शांत, काय नाही त्यांचं, त्यांनी अजिबात कुठं काही केलं नाही. सांगायचं तात्पर्य आहे की एखादा माणूस किंवा एखादा आपला कार्यकर्ता जर सांगत असेल की नाही असं करूया ना, असं असेल, तुम्ही थोडे शांत राहा, तर त्यांच्याकडं तेवढी शांत राहून त्या कार्यकर्त्याला फुल सपोर्ट करण्याची त्यांच्याकडं म्हणजे जी गुण होता, हा गुण सहसा कोणाकडेच नसतो. तसं तर पाहिलं तर ते सर्व क्षेत्रात गुणसंपन्न होते. म्हणजे राजकारण असेल, धर्मकारण असेल, समाजकारण असेल, वगैरे वगैरे. अष्टपैलू ज्यांना म्हणू असे अष्टपैलू. आता फक्त मी एकच प्रसंग सांगणार आहे आणि थांबणार आहे, कारण का असे खूप प्रसंग आहेत. तर या विहाराला वर्गणी जमा करायची, इथल्या लोकांची वर्गणी किती असणार आहे. मग माझा मुद्दा असा वेगवेगळा असायचे. मी म्हणायचो फक्त इथल्या लोकांच्यावर अवलंबून नाही राहायचं, आपण लांब लांब जायचं. पण लांब लांब कुठं तर मी म्हणलं आता आपण ह्याला जायचं, नागपूरला जायचं. आता नागपूरला जायचं सगळं ठरलं वगैरे 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 काय असेल ते 1-2 महिन्याच्या अगोदर. जवळजवळ 14 ते 19 लोक जवळजवळ तयार झाली. ज्यावेळेस निघायच्या त्यावेळेस माझ्या घरी फक्त 7च लोक आली. माझ्या घरी 7च लोक आली आणि 7 लोकांमध्ये कोणच निघाणार. मग मी म्हणलं बाबा कोण नाही आलं तरी मी मात्र जाणार. मी जाणार म्हटलं की साळवे साहेब म्हटले मी येणार. मग 7ही लोक तयार झाली. हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. म्हणजे एखादा वृक्ष, आता आपण या ठिकाणी आपलं जुनं एक लोगो आहे, आपण ज्या म्हणजे ही देतो त्याच्यावर एक लोगो आहे, आपण पहा, म्हणजे चिन्ह आहे ते ह्याचं बहुजन हित संघाचं. आपण पावत्या देतो सर्वांना, बरोबर आहे, पावत्या देतो. तर त्या पावत्यावरती असं एक चिन्ह आहे की पृथ्वी दाखवलेली आहे आणि त्या पृथ्वीमध्ये बोधिवृक्ष दाखवलेला आहे आणि तो बोधिवृक्ष पृथ्वीच्या बाहेर आकाशात म्हणजे विश्वामध्ये जात आहे तो, असं ह्याचं बोधचिन्ह आहे ते. तर त्या काळामध्ये त्या बोधचिन्ह त्यांना एवढं आवडलं की बस ते म्हणले हे असं आपण ठेवायचं. तर असे त्याच्यातले आमच्याबरोबर असणारे सावतकर साहेब होते, आल्हाठीत आहेत आता सध्या, त्यांना चांगली कल्पना आहे आल्हाट साहेब. मग सावतकर साहेब होते, एक सिद्धराम चालवादी होते, नंतर आणखीन मी एक असे आम्ही 7 जण होतो. मात्र मी हाच प्रसंग फक्त सांगणार आहे आणि थांबणार आहे की साळवे साहेबांच्यासारखा हरहुन्नरी डेअरिंग म्हणतो आपण त्याला, त्याचबरोबर योग्य वेळेला आपण पाठीमागं सरणे, योग्य वेळेला आपल्या सरकारांच्यावरती नियंत्रण ठेवणे. कारण ह्या सगळ्या बाबतीत एवढं दिसतात एवढ्या सोप्या नाहीत, काय दिसतात एवढ्या सोप्या नाहीत. तर अशा या धडाडीच्या कार्यकर्त्याला मला वाटलं नव्हतं की ते इतक्या लवकर जातील. मी त्यांचं वय म्हणजे मी तर 100 सांगत असतो वय सगळ्यांना, किती वर्ष जगू आपण हा भाग अलग आहे. परंतु त्यांच्याकडं आशावाद मोठा होता. आताच चाच्यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे
आत्ताच आवाहन केलेलं आहे की बाबा या ठिकाणी आपल्याला हॉस्टेल बांधायचं आहे. मला खात्री आहे की आपण सगळेजणच त्याला कामाला लागाल आणि या ठिकाणी मी त्यांना माझ्या दळवी कुटुंबीय आणि बोधिसत्व वंदना न्यूज चॅनल याच्यातर्फे साप्ताहिक बोधिसत्व आपलं जे साप्ताहिक आहे त्यातर्फे त्या संस्थेतर्फे या संघटनांच्यातर्फे या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद दळवे साहेब. या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला नमूद करायची वाटते की ह्या विहाराची जी भरभराट झाली आहे तर दानशूर सगळे जे आहेत जे आपले मेंबर्स आहेत सगळे ते मेंबर स्वतःहून असे वर्गणी देऊन सांगायचं म्हणजे हे विहार एवढंच होतं. आमच्या अवचरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षखाली आज 11 महिन्यामधला आम्ही वरचा हॉल आपल्या स्वकष्टाने पूर्ण केलेला आहे. म्हणजे आपल्या दानातून आपल्या वर्गणीतून या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे. म्हणजे असं हे अशी नेहमी भरभराट झाली. मी आता जाता जाता अशी रिक्वेस्ट करणार आहे की हे साळवे कुटुंबानं आमचा घरचा संबंध आहे. हे साळवेंचे 2 चिरंजीव आहेत. वयोवृद्ध माता 90 वर्षाच्या आहेत त्यांच्या आणि त्यांच्या सुवृद्ध पत्नी या ठिकाणी आहेत. मुलांनी आणि आज त्यांच्या 4 बहिणी या असं फार मोठं कुटुंब आहे. आज या ठिकाणी आलं आहे. पण मला अशी विनंती करायचं आहे की साळवेसाहेब असताना मुलांचा एवढा सहभाग नव्हता. तर आता जर साळवेसाहेबांची खरंच इच्छा पूर्ण करायची असेल किंवा हे करायचं असेल तर तुम्ही पण ह्या विहारामध्ये सहभागी व्हा. प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे व्हा आणि जो काही तुमच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याला सद्बुद्धी द्यावी आणि लवकर तुम्ही दुःखमुक्त व्हावं अशी विनंती म्हणजे भगवंतांनी प्रार्थना करतो. आणि बनतेना मी पुढील कार्यक्रम जो काय देसना आहे आणि तो कार्यक्रम घ्या ह्या ठिकाणी आता आशीर्वादाचा आणि ते दम्म देसना काय देणार आहेत तर त्यांनी तो कार्यक्रम पुढे चालू करावा. पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगतवंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज साळवेचा पुण्यनोबोधन साजरा होत आहे. त्यांचा कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका, पाहुणे मंडळी, मित्रो, जीवनामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की भगवान बुद्धांनी गाथा म्हटलेली होती, अनेक जाती संसारं संध विस्तंग आणि विस्तंग. तर हा जन्म होत राहतो, लक्षात ठेवा. अनेक जातीमध्ये जन्म होत राहतो, लक्षात ठेवा. जन्म इतके जन्म झाले आहे माणसाचे आणि मृत्यू झाल्यानंतर माणसाचा अनेक जनावरांमध्ये जन्म होत राहतो. भगवान बुद्धांनी मिलिंद प्रश्नामध्ये बघा तुम्ही, तर मनुष्य इतके जन्म झाले असेल एका माणसाचे तर जर त्याच्या माणसाच्या हड्ड्या जमा जर केल्या असत्या तर पर्वत झाला असता, लक्षात ठेवा. इतके जन्म झालेले. दुसरं, माणसाने जेव्हा हर जन्मामध्ये रडला असता तर प्रत्येक माणसाचा महासागर झाला असता. आणि मृत्यू झाल्यानंतर मनुष्य पुण्या जन्मामध्ये जात राहतो. कारण ते मनुष्य मृत्यू झाल्यानंतर फक्त शरीर मरते, पण पृथ्वी आप तेज आणि वायू हे मरत नसतील. ह्या प्रत्येक याचा जन्म होत राहतो. कुणाचे 3 घटक, कुणाचे 4 घटक, अनेक जन्मामध्ये त्याचा जन्म होत राहतो. गाय, म्हैस, बकरी अनेक प्रकारमध्ये, आणि प्रत्येक जन्मामध्ये बकरी, म्हैस कापल्या जातात. तर एका जन्माचे झाले असतील त्यांचा तर त्या रक्ताने एक सागर झाला असता. म्हणून आपल्या जीवनामध्ये जन्म, अनेक जाती संसारण जाणलं पाहिजे.
प्रत्येक आपण हे समजून घेतलं पाहिजे. सांगण्यासाठी बरंच काही आहे. मी एक जाता एक शेर म्हणतो, मरने के बाद भी खता एक करूंगा, असं जीवन जगलं पाहिजे. मरने के बाद भी खता करूंगा, अरे खता एक करूंगा, अरे पैदल चलेंगे लोग, मैं खांदे पर चलूंगा, असं जीवन जगलं पाहिजे. मी इथेच थांबतो. सगळ्याच्या प्रति मंगल कामना करतो. भवतु सममंगलम, भवतु सममंगलम, भवतु सममंगलम.